मोसे म्हणाला, मला बोलता येत नाही, मी कसं काय जाऊ, मी त्या लोकांच्या समोर कसं काय जाऊ, मी भारत समोर कसं काय जाऊ, कसं काय मी चिन्ह मला बोलताच येत नाही. परमेश्वर त्याला म्हणाला, मोसे मी तुला निवडलेला आहे आणि माझे वाणी माझा शब्द व्यर्थ नाही जाणार. तूच जे तुला आज लोक तुच्छ लेखतायत, तुझ्याकडूनच मी त्या लोकांचा उद्धार करणार आहे आणि केला. आमेन, हालेलुया. देवाला धन्यवाद. तुम्ही त्याला वेळ द्या. त्या पित्याचं प्रेम जे काय आहे ते एका जागेवर बसा, जरा विचार करा की बाप माझ्यावर कशा स्वरूपात प्रेम करत आहे, बापाचं प्रेम काय आहे. बाप कधी कुणाला तुच्छ लेखत नाही. आमेन, हालेलुया. ते प्रेम त्या वजनासमोर आलं, कशा स्वरूपात आलं. योहान सुसमाचार पहिला ते 11 वचन, जितक्याने विश्वास ठेवला तितक्याला त्यानं त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला. तू पाप करत होता तरी पण तुला अधिकार दिला, विश्वास ठेवला म्हणून. आमेन, हालेलुया. आमेन. म्हणून ते प्रेम तुम्ही स्वीकारा. त्याचं स्वरूप काय आहे, स्वर्गीय बापाचा प्रेम काय आहे. आमेन, हालेलुया. तो विनंती करत होता की मला सोडून जाऊ नको, मला सोडून जाऊ नको. जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चाललं. ज्यावेळेला सगळं संपला त्यावेळेला डुकराच्या कळपात जाऊन झोपायला लागला. डुकराला जे काही सगळं होतं टाकायचं ते टाकलेलं त्याला खावं लागलं. आंघोळीला पाणी नाही, राहायला जागा नाही, घालायला कपडे नाही, अस्वच्छ मळलेले कपडे, वास भरलेला सगळं तो घालायला लागला. पश्चाताप आला त्याच्या अंतःकरणामध्ये. ज्या वेळेला मनुष्याला समजतं की माझ्याकडून चूक झालेली आहे, मी चुकीचं वागलोय, माझ्या परिवारासोबत, माझ्या स्वतःसोबत मी स्वतः दुसऱ्याला फसवलंय, फसवणूक केली, ही चूक ज्या वेळेला कळती त्याच वेळेला पित्याचं प्रेम त्याच्यामध्ये प्रकट होतं. पश्चातापाचं हृदय त्याला दिलं जात. आमेन, हालेलुया. नबुकद्नेस्सर राजाच्या बाबतीत तेच झालं दानियेलच्या पुस्तकामध्ये. आमेन, हालेलुया. देवाला धन्यवाद. दानियेलचा आमेन, हालेलुया. देवाला धन्यवाद, देवाला धन्यवाद. जय येशू. दानियेलचा 4था अध्याय आणि 34 वचन. आणि ते दिवस समाप्त झाल्यावर नबुकद्नेस्सराने आपले डोळे, आमेन, हालेलुया, आपले डोळे आकाशाकडे लावले आणि माझी बुद्धी मला परत आली. आणि तेव्हा मी परत धन्यवाद केला आणि जो सदा जिवंत त्याची स्तुती केली आणि त्याचा सन्मान केला. त्याचे प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे आणि पृथ्वीवर राहणारे सर्व काहीच नाही असे मानलेले आहे. आणि आकाशातल्या सैन्यात व पृथ्वीवर राहणारे मध्ये तो आपल्या इच्छेप्रमाणे करतो आणि त्याचा हात कोणाच्याने अवकळत नाही. आता तू काय करतोस हे कोणाच्याने त्याला म्हणवत नाही. त्याच वेळेस माझी बुद्धी मला परत आली आणि माझ्या राज्याच्या वैभवासाठी माझे ऐश्वर्य व माझे तेज मला परत आले आणि माझे मंत्री व माझे प्रधान मला शोधू लागले आणि मी आपल्या राज्यावर स्थापित झालो. आमेन, हालेलुया. मी ज्या वेळेला परस्पराला धन्यवाद दिला, मी ज्या वेळेला त्याचे आभार मानले, मी त्या पित्याचे परस्पराचे आभार मानले, त्याचं प्रेम माझ्यामध्ये आलं. ज्या वेळेला मला कळालं की मी चुकीचं आहे, मला जाणीव झाली. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करा. आमेन. तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करा. 1 तास, 2, 3, 4 तास प्रार्थना करा. संडासला जाऊन बसल्यासारखं प्रार्थना करू नका. झालं बाहेर एक माझा नंबर आहे, बाहेर दरवाजावर जातो कारपोरेशनच्या संडास मध्ये, आतला कसा तरी बसतो, बाहेर येतो, राहिलेला तसंच संध्याकाळी जाऊन म्हणतो. ही प्रार्थना तुम्ही करू नका, मूर्खपणाची. आमेन. बाहेरून दरवाजा वाजवतो म्हणून आत उठून तसाच. आमेन, हालेलुया. नाही, चुकीचं आहे. 1 तास 2 तास प्रार्थना करा. शांत बसा, विचार करा.
त्याची आठवण करा, त्याचं स्मरण करा. ही पृथ्वी आत्राळी कशी काय राहिली असं हालेलुया. कशी काय आत्राळी राहिली असं पृथ्वी, कसे काय हे ग्रह सगळे एका रेषेमध्ये गोल फिरत आहे, आत्राळे आहे. हालेलुया. एक दगड मारल्यावर तर 1 सेकंद पण राहत नाही रे बाबा. एका सेकंदाच्या आत खाली येऊन पडतो दाबदेश, आणि सरळ वर गेला आला नाही तुझ्या डोक्यात पडेल ताण. हालेलुया. गावात एक पिक्चर लागलेला होता, मी लहान होतो. त्या पिक्चरचं नाव मला आठवत नाही. पडद्यावर पिक्चर असायचं, सगळं गाव आसपासच्या गावातील लोक त्या खेड्यापाड्यामध्ये पिक्चर असायचा आणि ते पिक्चर लावलेला होता. त्या पिक्चर मध्ये असं एक पात्र होतं, अशी घटना होती. ती घटना काय होती, ती घटना असं होते, एक साधू होते आणि त्या साधूला वरदान होतं, जे काय त्यांच्या अंगावर टाकलं जाईल त्याच्यानं टाकलं त्याच्या अंगावर जाऊन पडायचं. मला आठवतं त्या पिक्चरचं नाव मला माहित नाही. आणि एक राक्षस येतो आणि त्यांच्या अंगावर एक मोठा दगड होतो आणि टाकतो. तो दगड येतो त्याच्या डोक्यावर फिरतो आणि तो दगड परत निघून जातो आणि तुझ्या मागेला तो परत धरतो, असा ढकला दगड ढकला त्याच्या अंगावर. मग तो पळतो इकडं तिकडं सगळीकडे पळतो. त्या साधूला वरदान दिलेला. मला ती घटना आज पण ते पिक्चर माझ्या डोळ्यावरून जात नाही, ते दृश्य माझ्या डोळ्यावरून जात नाही. मी स्वतः विचार करत बसायचो. एक दिवस विचार करता करता माझ्या डोक्यात आलं, काय त्या माणसाला अक्कलच नसेल, मी जर असतो तर मी त्याच्या मांडीवर जाऊन बसलो असतो साधूच्या. म्हणजे जर मी मेलो तर साधू पण म्हणल, कारण दगडाचा त्या साधूला वरदान होतं की ती वस्तू त्याच्या अंगावरून पडणार नाही, ज्यानं टाकली त्याच्या अंगावरून पडणार. निदान मी माझा हात तर साधूच्या डोक्यावर ठेवला असता. हात गेला तर जाऊ दे, बाकी तर शिल्लक नाही. हालेलुया. विनोदाचा किस्सा आहे, मी ते बघितलेलं आहे, मी सांगत आहे तुम्हाला, मी डोळ्याला बघितले. हालेलुया. परमेश्वरचं प्रेम आहे. ज्या वेळेला तो त्या डुकराच्या कळपात गेला त्यावेळेला त्याचा मित्र सगळे त्याला सोडून निघून गेले. आमेन. हालेलुया. परिस्थिती जी आहे आज ज्या ठिकाणी तुम्ही आहे त्या ठिकाणी तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करा. आहे त्या ठिकाणी ख्रिस्ताचा स्वीकार करा, त्याचा प्रेम प्राप्त करा. ना की माझं फक्त चांगलं व्हावं म्हणून साठी. आमेन. नाही. आमेन. हालेलुया. मूर्खपणा आहे, त्याच्या पलीकडे पण आहे. जो आज फादर डे साजरा केला जातो ते काय आहे? आमेन. हालेलुया. ते देवाचं दैवी प्रेम आहे जे मनुष्यामध्ये त्यानं तयार केलं. आमेन. हालेलुया. मनुष्यासाठी त्यानं पाठवलं. ती व्याख्या आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रेमाची. तुमच्यामध्ये जर आपुलकी नाही तर देवाचं प्रेम नाही. तुम्ही जर कुणाला व्यवस्थित बोलत नाही तर तुमच्यामध्ये देवाचं प्रेम नाही. जर तुमच्यामुळे घरामध्ये भांडण लागत आहे तर तुमच्यामध्ये देवाचं प्रेम नाही. तुम्ही जर नेहमी दुसरा तुच्छ लेखता तर तुमच्यामध्ये देवाचं प्रेम नाही. दुसऱ्याला हीन समजता, तुमच्यामध्ये देवाचं प्रेम नाही. कारण सैतान जो आहे तो म्हणतो जर तू हे फळ खाल्लं तर देवापेक्षा श्रेष्ठ बनणार आहेस. आमेन. हालेलुया. आणि ते माझ्यामध्ये घुटमळते. आमेन. हालेलुया. वादळासारखं घुटमळतंय माझ्यामध्ये. ज्या लोकांच्या मध्ये ते प्रेम नाही त्यांच्यामध्ये ते वादळ, त्याच्यामध्ये घुटमळते आणि त्यात ते अडकलेत आणि त्यातून बाहेर ते निघू शकत आहे का? कारण ते वारं त्यांच्या भोवती गोल 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 फिरत आहे. त्या आहे त्यांचा अहंकार. त्यांच्यामध्ये ते घमंड असतं की मी अति श्रेष्ठ आहे, म्हणून ते दुसऱ्याला तुच्छ लेखतात. दुसऱ्याला लोक तुच्छ लेखतात कधी? ज्या वेळेला स्वतःला श्रेष्ठ समजतात त्याच वेळेला दुसऱ्याला तुच्छ लेखतात. आमेन. हालेलुया. देवाचा प्रेम तुम्हाला प्राप्त करण्यासाठी स्वतः तुम्ही रित झालं पाहिजे. स्वतः तुम्ही अंतःकरणानं मोकळं झालं पाहिजे. लोक मला सांगायचे तुम्ही उपास करता, तुम्ही अशक्त आहे, तुम्ही उपास करायचं बंद करा.
येशू म्हणाले उपासाने प्रार्थना केल्याशिवाय सैतान निघून जात नाही. आमेन हालेलुया. मी का बंद करू? जे आज चर्च उभा आहे उपासाने प्रार्थना करून मी परमेश्वराचा शोध केला म्हणून देवाने आज ही मंडळी स्थापन केली. हालेलुया. देवाचा प्रेम तुमच्यामध्ये यासाठी तुमचा ताबा देवाच्या हातात जायला पाहिजे. तुमच्यामध्ये आज्ञा पाळण्याची कॅपॅसिटी पाहिजे की मी आज कुणाचं ऐकत आहे, मी सैतानाचं ऐकत आहे का देवाचं ऐकत. देवाचं प्रेम माझ्यात आलंय का नाही. आमेन हालेलुया. त्या व्यक्तीचा ताबा पूर्णपणे सैतानाने घेतला आणि तो व्यक्ती त्याच्या बापापासून लांब निघून गेला आणि बाप दररोज त्या ठिकाणी जाऊन वाट बघत असेल. दररोज जाऊन त्या ठिकाणी वाट बघत असेल. माझा मुलगा या दिशेने गेलेला आहे, या दिशेने येईल. आमेन हालेलुया. अलौकिक घटना, कवले घटना 2 वेळा या वर्षात घडली. जानेवारी पासून म्हणत नाही, डिसेंबर पासून दोन वेळा एक घटना घडली. काही दिवसांना तुमचा व्हॉट्सअपवर व्हिडिओ तुम्हाला येतील, न्यूजला पण येतील. काय आहे 2021 मध्ये घटना घडली नाताळच्या टायमाला. या ठिकाणी आकाशातून तारेची एक लाईन निघालेली होती आणि ती माझ्या डोळ्याने मी बघितलेली होती. माहित नाही खगोली घटना असेल, पण काल रात्री तीच घटना मी बघितली. ती ज्या दिशेने आलेली होती, त्या ताऱ्यांची लाईन ज्या दिशेने आलेली होती. देवाची कृपा माझ्यावर एवढी आहे की ती घटना मी दुसऱ्यांदा बघितली. हालेलुया. ती घटना मी दुसऱ्यांदा बघितली, माझ्या डोळ्याने बघितली. तुम्ही जाल आणि म्हणाल की आता मी जाऊन बघू का, आज रात्रीपासून मी बघायला सुरुवात करेल. नाही, तुम्ही किती शोधाल ती तुम्हाला बघायला भेटल. एक व्यक्ती रस्त्यानं चाललेला होता. मी त्याला म्हणतो अरे वर बघ, वर बघ, वर बघ. पण बघा ना सैतानाचा ताबा किती त्याच्यावर. सैतानाने त्याला वर सुद्धा बघू दिले नाही. आमेन. देवाचं प्रेम पण तुमच्या जवळ आहे, पण सैतान तुम्हाला ते करून देत नाही. त्या पित्याचं प्रेम तुमच्या जवळ आहे, पण सैतान तुम्हाला त्या प्रेमापासून अलिप्त ठेवतो, जवळ येऊ देत नाही. हालेलुया. जे लोक बाप्तिस्मा घेतात म्हणजे तारण नाही. जे लोक बाप्तिस्मा घेतात म्हणजे तारण नाही. ज्या लोकांचा आत्म्याचा बाप्तिस्मा होतो म्हणजे तारण आहे. आमेन हालेलुया. ज्या लोकांचा आत्म्याचा बाप्तिस्मा होतो म्हणजे तारण आहे. म्हणून येशू म्हणाले जर कुणाला माझं प्रेम बघायचं आहे, माझ्या पित्याचं प्रेम जर तुम्हाला शोधायचं आहे, तर तुमच्यामध्ये आत्म्यात आणि खरेपणामध्ये तुम्ही माझ्या पित्याचा प्रेम शोधू शकाल. बाहेर तुम्ही प्रेम शोधू शकत नाही. हालेलुया. मी हाताने टाळी वाजवत आहे आणि देवाला म्हणते प्रभू मी तुला धन्यवाद देतो. मी झांज वाजवत आहे, देवा तुला धन्यवाद देतो. मी तबला वाजवत आहे, माझ्या चर्च मध्ये तबला आहे, व्हॉल्यूम आहे, गिटार आहे, बुलबुल आहे, ढोल आहे, झांज आहे, बासरी आहे. माझ्या चर्च मध्ये सगळं आहे. माझी मुलं सगळी वाजवत आहे आणि आक्रोश करून देवाला धन्यवाद देतो. अंतःकरणात काय चाललंय पहिल्यांदा चेक करा. आमेन हालेलुया. अनेक ठिकाणी बघितले हा माईक घेण्यासाठी भांडणं असतात लोकांची. जो पास्टर लोकांच्या हातात माईक देतो तो पास्टरच्या जवळचा व्यक्ती. अरे मीच कुणाच्या जवळचं नाही, मी माझ्या देवाच्या जवळच आहे. तुम्ही पण देवाच्या जवळचं बना पहिल्यांदा. आमेन हालेलुया. पहिल्यांदा तुम्ही देवाच्या जवळ आहे का ते पहिले चेक करा. हाताने टाळ्या वाजवून जोरात आमेन हालेलुया नाही तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत. माझे खरे भक्त आत्म्यात आणि खरेपणात माझी भक्ती करतील. सच्चाई योहान 4:24. ती सच्चाई पहिल्यांदा माझ्या मंडळीमध्ये आली पाहिजे. माझ्या मंडळीने पहिल्यांदा देवाला असं शोधलं पाहिजे. मला सोडायचं आहे ते पाप आहे, मी सोडायचा प्रयत्न करतोय, सुटत नाही. प्रभू मला मदत कर. आमेन.
तो तुम्हाला मदत करेल. आमेन हालेलुया. हर टाइम हर क्षणाला तयार आहे तो, कारण तुम्ही त्याचे लेकरं आहात. आमेन हालेलुया. कधी असा बघितलाय का बाप त्याच्या स्वतःच्या मुलाला खड्ड्यात बघून हा मटण खात बसतो? नाही. पहिल्यांदा तो त्याच्या मुलाला बाहेर काढल आणि मग तो मुलासोबत बसल आणि मटण खाईल, मेजवानी करल. आमेन हालेलुया. त्या बापानं तोपर्यंत वासरू कापलं नाही, तोपर्यंत मेजवानी दिली नाही, जोपर्यंत त्याचा हरवलेला मुलगा परत आला नाही. त्यानं त्याच्या हातात अंगठी घातली. त्याचा थोरला मुलगा त्याच्या जवळ होता, पण कधी वासरू नाही कापलं, कधी मेजवानी दिली नाही. त्यानं नाही तसं केलं. ज्या वेळेला त्याचा हरवलेला मुलगा तो आला, तो लांब आहे, तोपर्यंत त्यानं ओळखले की हा माझा मुलगा आहे. त्याच्या चालण्यावरून मी ओळखले की हा माझा मुलगाच आहे. त्याच्या उंचीवरून मला जाणवते की हा माझा मुलगाच आहे. तर जवळ आला, त्याने दाढी केलेली नव्हती, त्याने आंघोळ केली, त्याच्या अंगाचा वास येत होता, पायात चप्पल नव्हती. मुलगा जड पावलं येत होता आणि बाप आनंदाने त्याच्याकडे पळत गेला. हा माझा मुलगा हरवलाय, मला सापडलाय. आमेन हालेलुया. मुलगा बापाच्या पाया पडायला लागला. तर अगोदर तयार केली, मी जाईन आणि माझ्या बापाच्या पाया पडेल आणि म्हणेल मला मुलगा म्हणून स्वीकारू नको, माझी लायकी नाही, मी खूप मोठं पाप केले तुझ्या विषयीनं. कारण मुलगा तो म्हटला जातो, त्याचा अधिकार प्रॉपर्टी नाही, माझी प्रॉपर्टी पण मी घेऊन गेलेलो आहे. आणि आता जे काही तुझ्यापेक्षा आहे ते सगळं माझ्या थोरल्या भावाचं आहे आणि मी कसं काय त्यात येऊन राहू. त्यापेक्षा असं कर, मला चाकर म्हणून ठेव, मी शोधतो तुला, मी तुला शोधतो, तुझा चाकर म्हणून. त्याने स्वतः त्याच्या अंतःकरणामध्ये विचार केलेला होता, माझी लायकी नाही आता माझा मुलगा त्याचा मुलगा म्हणून घेण्याची, मी चाकर म्हणून स्वीकार. असं मी त्याच्याकडे जाईल आणि विनंती करेल. बापाचं हृदय जे आहे ते त्याला चाकर म्हणून स्वीकारायला तयार नाही, आज पण तयार नाही. की तुमचा नाश व्हावा आणि तुम्हाला तुमच्या आत्म्याचा अधोलोकात जाऊन आक्रोश व्हावा, ही त्याची इच्छा नाही. आमेन हालेलुया. आज पण त्याची इच्छा नाही की आत्म्यातला जगातल्या आत्म्याचा नाश व्हावा. म्हणून आज असंख्य लोकांना छळ होत आहे, असंख्य देवाच्या सेवकांचा छळ होत आहे. त्याला शुभवर्तमान सांगण्यासाठी लोकांना मारलं जातं, त्यांची हत्या केली जात आहे. तरी पण लोक शुभवर्तमान सांगायचं थांबवत नाही का? बापाचं प्रेम त्याच्यामध्ये आहे. आमेन हालेलुया. बापाचं प्रेम त्याच्यामध्ये कार्य करत आहे. दैवी प्रेम, पित्याचं प्रेम, पित्याची इच्छा त्याच्यामध्ये जिवंत झालेली आहे. हालेलुया. मी चार रविवारी लोकांचं बघत असतो, नेहमी लेट 1:30-2 वाजता लोक चर्च मध्ये हजर होतात. आमेन हालेलुया. आमेन. प्रत्येक रविवारी, प्रत्येक संडेला लोकांचा तोच राडा, तोच ड्रामा असतो. म्हणतात काय करायचं, उशीर होतो, काय करायचं, उशीर होतो. तू जन्माला येताना उशीर नाही झालेला आणि तू मरणार आहेस त्यावेळेला कधी उशीर नाही होणार. आमेन हालेलुया. मधल्या काळात तुला एक काम करायचं आहे. ज्याच्या घरात, ज्या पित्याच्या घरात तुला राहायला जायचं ना, त्याचं प्रेम तुला प्राप्त करायचं. आमेन. ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी तुझी आहे. आमेन. प्राप्त कर, आजपासून स्टार्ट कर, सुरुवात कर, तू मिळवायला सुरुवात कर आजपासून. आमेन. माझ्यामुळे माझ्या परिवाराचा नाश होत आहे, तर माझ्यासारखा मूर्ख व्यक्ती जगात कोणच नसेल. आमेन. म्हणून स्वतः आजपासून स्वतःचा विचार करा. त्या गावात त्या व्यक्तीला लोक तुच्छ लेखत असतील, तू लोकांना एवढं ध्यान देतोस, लोकांना एवढं सांगतोस चांगलं, आणि तुझा मुलगा तुझ्यापासून निघून गेला, त्याचं काय? आमेन. त्या व्यक्तीला लोकांनी हिनवलं असेल, तुच्छ लेखला असेल, म्हणून तर पिता तो बाप रोज त्या रस्त्याला जाऊन वाट बघत असेल की ज्या रस्त्याला माझा मुलगा आहे, म्हणून तर त्याला येताना दिसला, तो पळ धावत गेला. मुलाच्या मनात शंका होती की तुम्हाला स्वीकार करेल का नाहीच करत. मुलगा पाया पडायला लागला, बापानं उचलून घेतला, त्याला मिठी मारली आणि त्याचं चुंबन घेतलं. तो म्हणा नाही तुझा वास मारतोय, तो म्हणा नाही तू तुझे कपडे धुतले नाही, तू दाढी केलेली नाही, तुझ्या पायात चप्पल नाही.
आमेन. कुत्रे त्याचे ठोठ चाटत होते, त्याच्या शरीराचा वास मारत होता. ज्या वेळेला तो मेला त्यावेळेला त्याच्या पित्याने त्याचा स्वीकार केला. अब्राहमानं त्याला जवळ केला आणि त्याच्या मांडीवर घेतला. आमेन. हालेलुया. तो म्हणाला नाही की तुला फोड उठलेले होते, कुत्रे तुला चाटत होते, तुझ्या अंगाचा वास मारत होता. नाही, मला तुझ्या शरीरावर प्रेम नाही करायचं. माझं प्रेम तुझ्या शरीरावर नाही, माझं प्रेम तुझ्या शरीरात राहणाऱ्या आत्म्यावर आहे. आमेन. तुझा आत्मा मला शोधत होता म्हणून मी तुला जवळ घेतलेला आहे. आमेन. हालेलुया. तुझा आत्मा मला तुझा आत्मा माझ्याकडे, तुझे डोळे, तुझा आत्मा मला शोधत होता. लोक तुझ्या मरणाची वाट बघत होते आणि मी तुझी वाट बघत होतो. आमेन. हालेलुया. आज जगाचा विश्वास संपत चाललेला आहे. आज जग आणि जगातला लोकांचा विश्वास संपत चाललेला आहे. आज जे तरुण मुलं जे आहेत त्याचा आक्रोश रस्त्यावर बघायला भेटत आहे. कित्येक तरुण मुलांनी फाशी लावून घेतलेली आहे. त्यांच्या वडिला एक मुलाचं एक चिठ्ठी आहे, त्याने लिहून दिली पेपर मध्ये, मी न्यूज मध्ये बघितली. बापू, त्याच्या वडिलाला त्याने लिहिली चिठ्ठी, बापू मी या जन्मात फौजी नाही बनू शकलो, पण मी ज्याला दुसरा जन्म घेईल त्याला जरूर फौजी बनेल आणि तुमची इच्छा पूर्ण कर. का? कारण एकच, त्यांच्यातला विश्वास निघून गेला. आमेन. हालेलुया. विश्वास निघून गेला म्हणून त्याने आत्महत्या केली. विश्वास निघून गेला. आमेन. हालेलुया. योहान 3:16 सांगत आहे, जो कोणी विश्वास ठेवल, आमेन. हालेलुया, त्याला सार्वकालिक जीवन भेटेल. आमेन. हालेलुया. जो विश्वास ठेवल त्याला सार्वकालिक विश्वास संपत जगामध्ये. देवाचं वचन आज दानासाठी आशीर्वाद आहे. आमेन. दोष त्या लेकरांचा नाही, दोष आलेल्या परिस्थितीचा आहे. आज सैतान लोकांच्यावर एवढा भयानक अटॅक करत आहे. आज सैतान लोकांना एवढं फसवत आहे. सैतान आज लोकांना एक शब्द बोलत आहे आणि त्या शब्दावरून लोकांच्या जीवनामध्ये वादळ उठतं, लोकांचं जीवन बर्बाद होतं, लोकांची अख्खी लाईफ, अख्खी मुलं रस्त्यावर येतात. एक चूक, आमेन, एक चुकीचा संदेश, एक चुकीची व्याख्या, एक चूक लोकांच्या परिवाराच्या नाशाला कारण ठरतं. ती व्याख्या आहे सैतानाची आणि सैतानाकडून ती तुमच्याकडे येते. पण तुम्हालाच कळत नाही की मी करत आहे बरोबर, मी करत आहे बरोबर, मी करत आहे बरोबर, बरोबर नाही, चुकीचं आहे ना. हालेलुया. डोळे माझे दान तुझे केले पाप या डोळ्याने. आमेन. तुझी अनंत करुणा दैनिक प्रार्थना, प्रार्थना देवा मला क्षमा करी, आलो पापी मी तुझ्या दारी. आमेन. हालेलुया. येशू बोलले, येशू बोलले. आमेन. हालेलुया. एक व्यक्ती होता, तरुण व्यक्ती होता, तरुण मुलगा होता आणि तो म्हणाला की मला तुझ्या मागे यायचं आहे, पण माझ्या घराचे मैत झाले, त्याला मला पुरायचं आहे आणि मग मी येतो. येशू त्याला काय बोलले माहिती? येशू बोलले, जो मेला त्यांना मेलेल्यांना पुरू दे, तू माझ्या मागे चाल. आणि तो येशूच्या मागे चालायला लागला. आमेन. तुम्ही मेलेला नाही, तुम्ही जिवंत चाला ख्रिस्तामध्ये. आमेन. हालेलुया. कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये चालता, त्याच्या मागे चालत आहे. आमेन. हालेलुया. देवाला धन्यवाद. मला मी जिवंत आहे, मी जिवंत आहे अनंत काळासाठी, अनंत काळासाठी. म्हणून मी या ठिकाणी येऊन बसलोय. आमेन. हालेलुया.
हालेलुया हालेलुया. तो मुलगा आला, त्यानं मिठी मारली, त्याचं चुंबन घेतलं, त्याचं चुंबन घेतलं आणि त्याच्या सर्व चाकरांना सांगितलं, अरे या याच्यासाठी नवीन पोशाख घेऊन या, याच्या हातात अंगठी घाला, पायात जोडे घाला आणि वासरू कापा आणि मेजवानी द्या, कारण माझा मुलगा हरवला, तो सापडलेला आहे. आमेन हालेलुया. म्हणून मत्ते कशी वर्तमान त्याचा 12 10 वचन सांगतं की परमेश्वर या जगामध्ये जे हरवलेत त्यांना शोधायला आलाय. आमेन हालेलुया. हे देवाचं दैवी प्रेम आहे, हे दैवाचं दैवी प्रेम आहे, हे पित्यानं जगावर केलेलं प्रेम आहे. पिता कधी तुमच्या चुका मोजत नाही, पण पित्याकडे आला पुन्हा चूक करू नका. आमेन हालेलुया. पुन्हा त्या चुका करू नका. सैताना मी तुला थांबवतो, निघून जा येशूच्या नावात. सैताना मी तुला थांबवतो, निघून जा येशूच्या नावात. सोड, जा निघून, निघून जा येशूच्या नावात. सोड लोकांचं शरीर, निघून जा येशूच्या नावात. जा निघून, सोड या विधीचा ताबा, निघून जा येशूच्या नावात. प्रभू तुझं रक्त मी स्वीकार, निघून जा. हालेलुया. देवाला धन्यवाद. त्या क्रूसाची आठवण करा. त्या क्रूसावरून आलेले वाणी जे आहेत ते 7 शब्द आहेत, त्याची आठवण करा, त्याचं स्मरण करा, त्याला धन्यवाद द्या. यासाठी की मला या वयामध्ये तारण भेटलं, मी तुला धन्यवाद देतो की माझी मुलं डायरेक्ट तारणामध्ये जन्म झाला त्यांचा. आमेन हालेलुया. देवाला धन्यवाद. आमेन हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझी कृपा माझ्यावर अशीच अनंत राहू दे. हालेलुया. त्या देवाच्या प्रेमात तुम्ही अनंत कालासाठी जा, तो येणार आहे. म्हणून ज्या वेळेला तुम्ही वाट बघता, ज्या वेळेला वडापच्या गाड्या पूर्वी भरायच्या, त्यावेळेला लोक 1 2 शीट 3 शीट 4 शीट 5 शीट 10 12 शीटा झाल्या तरी पण ती वडापची गाडी हलायची नाही. ती वडापची गाडी तशीच उभी असायची. गाडी ड्रायव्हर चालू करायचा, गाडी पुढे घ्यायचा आणि तो त्या दरवाजातून असा मागं वळून बघायचा. आतमध्ये बसलेल्या लोकांना वाटायचं आता गाडी जाणार आहे. आतमध्ये बसलेल्या लोकांचा काळ उठायचा, हळूहळू बोलायचे, आता भरली की जाऊ दे, आता भरली की जाऊ दे. मग तो ड्रायव्हर पुढे घ्यायचा गाडी आणि परत मागं वळून बघायचा, पुढे घ्यायचा, परत मागं वळून बघायचा, अजून 1 2 शिट्या बसायचे. तो याचा पुढे सरका, ते पिशवी उचलून आतमध्ये ठेवा, मांडीवर घ्या, तुम्ही तुमच्या बाळाला उचलून घ्या, तुम्ही इकडे सरका, तुम्ही इकडे सरका, 2 शिट्या बसा. तो गाडी पुढे घेतो, आता तर जाईल, जात नाही, गाडी पुढे घेतो आणि परत मागं वळून बघतो, अजून 2 शिट्या द्या, तुम्ही इकडे सरका, तुम्ही इकडे सरका, तुमच्या बाळाला मांडीवर घेऊन बसा, तो मागोवर. काही लोकांना तुम्ही बाहेर उभा राहा, तुम्ही तरुण उभा राहा, दोन्ही पाय टाकून बस. तिथं म्हणजे तू पुढे येत बस आणि तो व्यक्ती पुढे येऊन बसतो. लोक म्हणतात आता तरी जाऊ दे, आता तरी जाऊ दे. गाडी जात नाही, तो पुढे घेतो, मागे घेतो, अजून येतो, अजून लोक अजून वरती टपावर बसा. लोक वरती टपावर बसतात. गाडी पुढे घेतो, त्याला बसला, अरे पडची बिडची खाली, डायरेक्ट तुम्ही गप्प बसा. आमेन हालेलुया. येशू वाट बघत आहे. आमेन हालेलुया. येशू वाट बघत आहे. पिता कदाचित त्याला म्हणत आपण थांब, येशू म्हणतात थांब जरा पिता, अजून आपली गाडी भरायची. आमेन हालेलुया. अजून आपली गाडी भरायची आहे. पिता जरा थांबा ना, नको ना आता. आमेन. बेटा वेळ संपून गेली, अजून किती वाट बघणार? नाही, थांबा ना पिता, अजून संदीपचं तारण द्यायचं आहे. थांबा ना पिता, जरा जरा थांबा, जरा थांबा, थोडं थांबा. आबा राज अजून नाही सवय लागलेली, राज रेग्युलर सेशन नाही. थांबा ना आबा, जरा जरा थांबा. त्याला रेग्युलरची सवय लागू दे. त्याच्या आत्म्याचं, त्याला बाप्तिस्म घेतलाय पण त्याच्या आत्म्याचं तारण नाही झालेलं. आमेन. कदाचित मुलाच्या विनंतीवरून बापानं थांबवलं असेल. थांब बरं, तू तुमचे ना थांबतो. आमेन हालेलुया.
अचानक गाडी स्टार्ट होईल, बसलेले तेवढेच तारणात निघून जातील, बाकीचे अधोलोकासाठी निवडले जातील. आमेन, हालेलुया. देवाला धन्यवाद. हे पित्याचं प्रेम आहे, हे पित्याचं प्रेम आहे. म्हणून लोक म्हणतात आम्ही अजून वाट बघतोय, येशू येणार, येशू येणार, येशू येणार, अजून आलेलं नाही, शेवट झालेलं नाही. होईल. गाडी आता सुरू झालेली आहे, मागं पुढे होती. आम्ही गाडी सुरू झाली, मागं पुढे होत आहे चौकात ना, पुढे जाते परत मागे येते, पुढे ती मागे येते. काही थोडी लोक राहिले असतील. आमेन. काही थोडे लोकांची वाट बघत आहे पिता. आमेन. त्याचं ते दैवी प्रेम जे आहे त्याचा स्वीकार करा. ते तुम्हाला पैसे देऊन नाही तर फुकट भेटले. आमेन, हालेलुया. फुकट, पैसे देऊन नाही, फुकट भेटले. आमेन, हालेलुया. माझ्यासाठी त्या देवाच्या दासाच्या पत्नीने प्रार्थना केली होती. जसा शौलाचा पौल केलास तसं याचा पण पौल बनू दे. मी आज पण विचार करतो, तुम्ही प्रार्थना केली, माझी बहीण सांगते मी प्रार्थना केली की तसा शौलाला बदललास आणि त्याचा पौल केलास तसं याला पण कर. पण त्याचा त्रास काय आहे या पौलुस या नावात मला मी भोगलाय. आमेन. त्या नावात काय त्रास आहे, पौलुस त्या नावात काय त्रास आहे, तुम्ही प्रार्थना केली त्याचा पौलुस बनू दे. आमेन. पण त्याच्यात काय त्रास आहे मला माहिती. आमेन, हालेलुया. हा पण आनंद आहे. आमेन. जीवनाचा मुकुटाचा. आमेन, हालेलुया. जीवनाच्या मुकुटाचा आनंद आहे मला. आमेन, हालेलुया. झीज होती, झीज या शहराची झीज होती. आमेन, हालेलुया. जो देवाच्या राज्यात झटतो, देवाच्या राज्यासाठी झटतो, झीज होती. आमेन, हालेलुया. आणि त्याचा सुगंध दरवळतो आणि तो सुगंध आज बसलेल्या प्रत्येकामध्ये आहे. आमेन, हालेलुया. माझ्यामधून प्रकट झालेला ख्रिस्त आज तुमच्यामध्ये गाजत आहे. आमेन, हालेलुया. तेव्हा प्रेम तुमच्यामध्ये येत आहे. आमेन, हालेलुया. फादर डे याला म्हणतात, देवाचं प्रेम याला म्हणतात. मी तुमच्यासाठी बुके आणले. हालेलुया. लय जमा त्यांची परिस्थिती बघते. काय काय हो त्यांचं काय बाबा, बसून आहे ते भेटते त्यांना सर. बुके देणारा माणूस बोल. हालेलुया. प्रार्थना करा. हे पिता, मी तुला धन्यवाद देतो. तुझा एकच पुत्र माझ्यासाठी दिलास, त्याचं रक्त सांडलं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे माझं तारण मला भेटलं. माझं पाप तो मोजलं नाही तर मला पापातून बाहेर निघायचा मार्ग दिला. माझ्या देवा, माझं पाप मी कबूल करतो, मला क्षमा कर. माझ्याकडून चुका झाल्या असेल मी कबूल करतो. माझं पाप माझ्या हातात आहे. स्तोत्र सीता 51 मध्ये दावीद म्हणतो, माझं पाप माझ्या हातात आहे, नित्य तुझ्या समोर आहे. प्रार्थना करा, त्याला धन्यवाद द्या. प्रभू, तुझ्या प्रेमासाठी मी कमी पडलो, पण तू तुझं प्रेम द्यायला कधी कमी पडला नाही. प्रभू, तुझं प्रेम माझ्यात कधी सावलं नको. तुझा आत्मा हा तुझा आहे, माझा नाही. मी त्याच्यावर अधिकार राज्य करू शकत नाही, मी त्याला थांबवू शकत नाही, अडवून ठेवू शकत नाही. एक दिवस तुझ्यापाशी त्यावेळेला तो आनंद करू दे, तुला पाहून. माझ्या देवा, मी प्रार्थना करतो, माझं तारण मला दे, माझ्या परिवाराला तारण दे, माझ्या गावाला तारण दे, माझं गाव तारणात येते. हालेलुया. देवाला धन्यवाद. रोज प्रार्थना करा आणि त्या पित्याचं प्रेम प्राप्त करा. आमेन. तो कधी कुणाला तुच्छ लेखत नाही, लेखलं नाही आणि लेखणार नाही. आमेन, हालेलुया. देवाला धन्यवाद. उभा आपण प्रार्थना करू. थँक्यू जीसस.